आम्ही परवाच पेट्रोल आणि डिझेलच्या केवळ 3 रुपये दरवाढीबद्दल चर्चा केलेली होती. ती किरकोळ दरवाढ होती असेही आम्ही म्हटले होते, कारण आजारी माणसाला एकदम खाऊ घातले तर ते त्याला पचत नसते. अगदी तसेच आपल्या देशातील पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या भावाचे आकडे वरळी किंवा कल्याण मटक्यासारखे दररोज बदलत असत. गेल्या 3-4 वर्षांपासून पेट्रोल डिझेलचे दर अंगदाच्या पायासारखे भक्कम आणि स्थिर होते. गेल्या 3-4 वर्षात आपल्याला रशियाकडून अत्यंत स्वस्त दरात क्रूड ऑइल मिळत होते. त्यावेळी नदीला पूर आल्यानंतर जसा पाण्याचा प्रवाह वाढतो तसा पेट्रोलच्या खाजगी किंवा सरकारी कंपन्यांचा मुद्रा प्रवाह धबधब्यासारखा ओसंडून कोसळत होता. अर्थात त्यामुळे आपल्या केंद्र आणि राज्य सरकारांनाही मोठ्या प्रमाणात पैसा मिळत होता. जनतेला भाववाढीची सवय व्हावी असे आम्ही मागेच म्हटले होते. आता दररोज 50, 70 ते 90 पैशांनी भाववाढ होईल, म्हणजेच भाववाढ रुपयांमध्ये नसेल. या गोष्टी आजकाल तर अनेक वस्तू 699, 599, 799, कधी-कधी 5999, 7799 अशा किमतीमध्ये विकल्या जातात. एका कंपनीने तर त्यांच्या एका वस्तूची किंमत 7000 नाही हे दाखवण्याकरता आपल्या वस्तूची किंमत फक्त 6999 रुपये ठेवली होती. म्हणजेच आता 2-4 दिवसांच्या अंतराने मे महिन्यात जशा घामाच्या धारा वाहतात तशा भाववाढीच्या धाराच्या प्रवाहात मनसोक्तपणे बागडले पाहिजे. जगात तेलाच्या दरात ज्या प्रमाणात वाढ होत आहे ती पाहता काही पैशांची वाढ समर्थनीय नाही असे कोण म्हणेल? अशा परिस्थितीत आता तरी असे वाटते की आपण भाववाढीवर फारशी चर्चा न करता होत असलेल्या या दरवाढीला किंवा भाववाढीला अत्यंत आनंदाने मान्यता दिली पाहिजे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात दरवाढ झाली की तत्कालीन विरोधी पक्षाच्या रणरागिणी गॅसची सिसिंडर घेऊन जमिनीवर फटकल मारून बसत आणि आपला आक्रोश व्यक्त करीत असत. त्या काळातील विरोधी पक्ष हाच खराखुरा विरोधी पक्ष होता. आताचा विरोधी पक्ष क्रमांक 1चा ढिल्ला पक्ष आहे. त्याचे कारण जे विरोधी पक्ष आहेत ते एक दुसऱ्यांसाठी अवरोधी ठरतात. मग त्याचा लाभ सत्ताधारी पक्षाला मिळतो. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस भारी असेल त्या राज्यात आम आदमी पक्षाने आपली टांग आडवी टाकली. अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतील. आपल्या जनतेला अन्नधान्य फुकट देण्यात येते, मग मायबाप सरकारला पेट्रोल डिझेलच्या किरकोळ वाढीकरता बदनाम करणे त्यांना योग्य वाटत नाही. लाडक्या बहिणींचाही अशा गोष्टीला विरोध असतो. म्हणजेच आपल्या सरकारसमोर भाववाढीचे फटके मारण्यासाठी गांधीनगरसारखे मोठे मैदान खुले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे इतर वस्तूंच्या दरामध्ये वाढ होते हा चावून चोथा झालेला विषय किती वेळा आपण चघळणार आहोत? हल्ली अनेक म्हातारे म्हणतात की आमच्या काळात डिझेल 70 ते 80 पैसे लिटर होते. पेट्रोलचा भावही रुपयाच्या आसपास होता. त्यामुळे आता आम्हाला त्या बापड्यांना हे सांगायचे आहे की भारत देश तेव्हा अगदी मागासलेला होता. आता तर आपण जगातील 3री किंवा 4थी अर्थव्यवस्था झालेलो आहोत. तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला साजेल असे भाव केवळ डिझेल आणि पेट्रोलचेच नव्हे तर सर्वच गोष्टींचे असलेच पाहिजेत. अनेक अर्थशास्त्री विनाकारण डिझेल पेट्रोलचे भाव वाढले म्हणजे अनेक वस्तूंचे भाव वाढणार अशा थापा मारत असतात. त्या सर्व बाबींकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे आणि मस्तपणे शड्डू ठोकून महागाईला आमंत्रण देऊन प्रेमाने जवळ बोलावले पाहिजे. इराण जसा अमेरिकेचा सामना करतो तसाच आम्ही महागाई विरुद्ध करू असा सर्वांनीच निर्धार केला पाहिजे. आम्ही भविष्य काळातील महागाईसाठी अत्यंत आनंदाने तयार होत आहे असे ठणकावून सांगितले पाहिजे. महागाईच्या नावाने बोंबा मारणारी देशाचे दुश्मन आहेत हेही तात्काळ जाहीर करून टाकले पाहिजे. त्यामुळे आता मनापासून म्हणूया, महागाईच्या नावानं चांग